सर्व्हिस रोड व भुयारी मार्गाच्या मागणीसाठी सोमवारी कपिलवस्ती नगरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन झाले। यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक जवळपास 3 तास ठप्प झाली होती। निंभोरा बुद्रुक ग्रामपंचायत मधील कपिलनगर या स्वतंत्र वसाहतीसमोर महामार्ग क्रमांक 6 चे चौपदरी करण्याचे काम सुरू आहे। सुमारे 1000 ते 1200 लोकसंख्या असलेली ही वसाहत असून निंभोरा बुद्रुक पंचायत मध्ये समाविष्ट आहे। कपिलनगर वसाहतीतून दररोज सुमारे 50% रहिवासी कामासाठी औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे ये-जा करीत असतात। यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात यावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती। सकाळी 10:30 वाजेपासून ते दुपारी 2:50 वाजेपर्यंत असे 4.5 तास वंचित बहुजन युवक आघाडी व कपिलनगर नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। कपिलनगर वसाहतीसाठी चौपदरीकरण करतेवेळी स्वतंत्र भुयारी मार्गाची अथवा सर्व्हिस रोडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे रहिवाशांना प्रशासनाकडून सांगण्यात आले होते। आता तर चौपदरीकरणाचे 90% काम पूर्ण होऊन देखील भुयारी मार्ग अथवा सर्व्हिस रोडची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही। यामुळे आजपर्यंत या ठिकाणी अनेक अपघात झाले। मागील महिन्यात वसाहतीतील रहिवासी तुषार समाधान वाघ या 6 वर्षीय बालकाचा रस्ता ओलांडताना मोठा अपघात होऊन तो जखमी झाला होता। अशा अनेक घटना सातत्याने येथे घडत आहे। वसाहतीतील नागरिक जीव मुठीत घेऊन या मार्गावरून पलीकडे ये-जा करीत आहे। यावेळी प्रकल्प संचालक सिन्हा यांना निवेदन देण्यात आले होते, तरी ते देऊन सुद्धा ते आंदोलन वेळी बाहेरगावी असल्यामुळे त्यांना आंदोलन ठिकाणी पोहोचण्यासाठी 3 तास विलंब लागल्यामुळे रास्ता रोको आंदोलनामुळे दोनही बाजूंनी सुमारे 4 ते 5 किलोमीटर पर्यंत लांबच लांब वाहनांची रांग झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती व हे पाहून महामार्गावरील वाहतूक नहाटा महाविद्यालयापासून कुर्हा मोंढाले भानखेड्या मार्गे बोंदवड तर वरणगाव कडून कुर्हा मार्गे नशिराबाद व भुसावळ अशी वळवण्यात आली होती। तसेच प्रकल्प संचालक सिन्हा आल्यानंतर यांना खाली बसून आंदोलकांनी त्यांच्याशी चर्चा केली। या आंदोलनाचे निवेदन प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना देऊन सुद्धा या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा बंदोबस्त देखील लावण्यात आला नव्हता। यावेळी आंदोलनात शमीभा पाटील प्रदेश सदस्य वंचित बहुजन युवक आघाडी त्यांच्यासह तृतीयपंथी यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता। विनोद सोनावणे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, बाळाभाऊ पवार युवक जिल्हाध्यक्ष, रुपेश साळुंके, तुषार जाधव, विद्यासागर खरात, वंदना सोनावणे, बबुल कांबळे, राहुल गवळी, बेबो दीदी किन्नर, अश्विनी बाविस्कर आदी जण सहभागी झाले होते। तसेच कपिलनगर वस्तीमधील समस्त रहिवासी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। तसेच या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनासाठी निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांच्यासह त्यांचे सहकारी व दंगा पथक आंदोलनस्थळी उपस्थित होते। आघाडी या ठिकाणी नॅशनल हायवे अथॉरिटीज ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला आम्ही गेल्या 2 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करीत आहोत। या ठिकाणी कपिलवस्तू नगर 1000-1200 लोकसंख्येच्या या वस्तीला हायवे लागून असल्याने या ठिकाणी चौपदरीकरणाचे काम सुरू होत असतानाच आम्ही या अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी चर्चा करून या ठिकाणी स्वतंत्र भुयारी मार्ग अथवा सर्व्हिस रोडची आवश्यकता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले होते। गेल्या 15 दिवसापासून आम्ही या ठिकाणी जे प्रोजेक्ट डायरेक्टर नॅशनल हायवे अथॉरिटीज ऑफ इंडियाचे सिन्हा आहेत यांना देखील आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केला, परंतु सिन्हा हे मुजोर अधिकारी आहेत। हे कुठल्याही प्रकारे आम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायला तयार नाही, आम्हाला प्रतिसाद द्यायला तयार नाही। आज 1000-1200 लोकसंख्येच्या या वस्तीला अशा प्रकारे तुम्ही बेजबाबदारपणे वाऱ्यावर सोडू शकत नाही। यांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे। इथे लोकांना रहदारीसाठी ये-जा करत असताना या ठिकाणी वाहतुकीचं प्रमाण मोठं असल्यामुळे बऱ्याच वेळेस अपघात होण्याचे या ठिकाणी फार प्रमाणामध्ये या ठिकाणी चान्सेस असतात आणि म्हणून मागच्या महिन्यामध्ये देखील या ठिकाणी 6 वर्षाच्या एका बालकाला डंपरने या ठिकाणी उडवलं आणि तो गंभीररित्या जखमी झाला। मग या ठिकाणी आम्ही प्रशासनाला पत्र दिलं आणि त्यांना या माध्यमातून इशारा दिला का येत्या 8 दिवसामध्ये जर का तुम्ही आमचे प्रश्न सोडवणार नसाल, या ठिकाणी स्वतंत्र भुयारी मार्ग किंवा सर्व्हिस रोड देणार नसाल तर आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करू आणि